मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150 प्लसचं टार्गेट। मुंबई पालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे नवे सदस्य निवडून घ्या। भाजपमध्ये प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील। मंत्री नितेश राणेंची धमकी। जळगाव ते मुंबई विमानसेवा आजपासून दररोज सुरू होणार। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता निर्णय। जळगावमधून सध्या मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी विमानसेवा। दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार। मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय। नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार। कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन 24 तास खुलं राहणार। व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा। महाराष्ट्रात मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच होणार। पुढील आठवड्यात देशव्यापी एसआयआरची घोषणा। निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी। सरकारच्या दबावाखाली एलआयसीकडून अदानी समूहामध्ये 33,000 कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव। वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठा दावा, तर एलआयसीनं दावा फेटाळला।